आरुषी, तुझ्यासाठी कोणतं उदाहरण आहे त्रिकोणी संख्येवर आधारित? 300 या त्रिकोणी संख्येचा पाया किती? हा, तुला पाया काढायचा आहे. त्रिकोणी संख्या दिलेली आहे, आता फक्त तुला पाया काढायचा आहे. पाया म्हणजे काय काय बरं? दोन्ही संख्या दोन क्रमवार संख्येतील पहिली संख्या. संख्यातील पहिली संख्या. हा, काढ बरं. मग कशी काढणार आता? पहिले आपण 300 ची दुप्पट हा, दुप्पट करून घ्यायची. व्हेरी गुड. दुप्पट करतो म्हणजे किती न? करतो म्हणजे 2 दोन न गुणतो. व्हेरी गुड. 300 दोन्ही 600. शाबाश. हा, आता 600 च्या अलीकडे जी वर्ग संख्या आहे ती पाहू. ती शोधायची. बर, कोणती आहे सांग बरं. मग 600च्या अलीकडे शोध बरं. 600 च्या अलीकडची संख्या 576 आहे. 576. बर, लिही बर 576. आता काय करायचं? आता 576 चा वर्ग शोधूया. वर्गमूळ. वर्गमूळ शोधूया. म्हणजेच 576 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग हे शोधायचं आपल्याला, आहे की नाही? म्हणजे वर्गमूळ, आहे की नाही? हा, 576 या संख्येचा वर्गमूळ 24 आहे. 24 आहे. बर, म्हणून 24 उत्तर. म्हणून काय उदाहरण सांग एकदा. 300 या त्रिकोणी संख्येचा पाया 24 आहे. किती आहे? 24. राईट कर की मग पर्यायाला. हा, छान, व्हेरी गुड. बघा, मॉनिटर आहेस आणि समोर यायला घाबरते. इकडे तर लय बोलतेस. कितवीला आहे तू? 5वी. नाव काय तुझं? आरुषी. व्हेरी गुड, छान. बस, ये बस मग आता.